वायफाय बडबड करणाऱ्या मिंदे गटाच्या नीलम गोरे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरती सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहेत. ठाण्यातून देखील संतप्त महिला शिवसैनिकांनी गोरे यांच्या पोस्टरला टायरने चिरडून बदक नीलम गोरे हाय हाय, टायर काकूंचा निषेध असो, माफी मागा, नाक घासून माफी माग, अशी जोरदार घोषणा शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केली आहे. महिला जिल्हा संघटका रेखा खोपकर, आकांक्षा राणे, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, विद्या कदम, अनिता प्रभू, निलिमा शिंदे, जयश्री, राजेश्री सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, वनिता कोळी, पुष्पलता भानुशाली, अनुया पांझारी, रेखा पाटील, आरती मोरे, पौर्णिमा लाड, अर्पणा भोईर, अहिरे, वैशाली मोरे, शीला पाटील, सुरेखा खाणेकर, रक्षिता सुभेदार, कविता धुमाळ, अमृता पवार, नैना सुर्वे, कांता पाटील यांसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या. ज्या बाईंनी गेल्या अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही, वक्तृत्व नाही, जिच्याकडे गुणवत्ता नाहीये, अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार, 4 वेळा आमदार, उपसभापती पद, नेतेपद, उपनेतेपद, ही सगळी पदं या बाईला दिली. सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला असं तिला वाटलं, तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली. हिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे, यासाठी या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. एक तर त्या बाईनी जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर, एका पदासाठी 2-2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या. ज्यावेळी या बाईंनी 9 पदं भोगली, त्यावेळी या 9 पदांसाठी हिने किती मर्सिडीज दिल्या हे तिने सिद्ध करून दाखवावं, त्याच्या पावत्या दाखवाव्या. आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईंनी माफी मागावी. आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या थोबाडाला काळा फासू हे आमचं तिला सांगणं आहे. तिने एकतर माफी मागावी, नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवावा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन 27 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी सांगितले आहे। सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डोंबरे बोलत होते। या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो अशा विविध 18 क्रीडा स्पर्धांचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलं आहे। स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण 13 संघ सहभागी झाले असून त्यामध्ये 2323 पुरुष व 606 महिला खेळाडू असे एकूण 2929 खेळाडूंनी भाग घेतला आहे। स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर आणि MMRDAच्या क्वार्टर्स येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। स्पर्धकांच्या स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्याकरिता वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। स्पर्धेचे सामने 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहेत। 1 मार्च शनिवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे। या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत। तर या स्पर्धेचं उद्घाटन 27 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। बरेचसे आपल्याकडे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आलेले आहेत। नक्की संख्या माझ्याकडे नाही आता, परंतु भारताच्या पोलीस गेम्समध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत, पण मला नक्की संख्या आता सांगता येणार नाही। जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात, ऑनलाईन पाहाव्यात, ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पाहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील घ्यावा। एक त्या ट्रॉफी असतात, त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतं, परंतु अत्यंत आमच्याकडे दृष्टीने सन्मानाच्या असतात। अशा अनेक वर्षांपासून चालत्या ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफीजमुळे आपण त्यांना देत असतो। बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला 2 वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या, त्या आलेल्या असतात। त्यात कॅश किंवा यापेक्षा सुद्धा मान आणि सन्मान हा भाग फार मोठा असतो। गॅलरी आपण बांधलेल्या आहेत, मंडप टाकलेले आहेत, गॅलरीज आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सबसिडाईज रेटमध्ये फ्रूट ज्यूसपासून ते अगदी अल्पोपहाराची व्यवस्था आहे, चहा पाण्याची व्यवस्था आहे। बसेसची वगैरे आपण व्यवस्था नाही की खेळाडूंसाठी आपण केलेली आहे, जनतेसाठी केलेली नाही, परंतु बसेसची व्यवस्था खेळाडूंसाठी आहे। पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रसाधनगृह वगैरे पुरेशा प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण उपलब्ध केलेली आहे। त्यांना विनंती करू आपण, त्याप्रमाणे त्यांना विनंती करू आणि जर शक्य असेल तर आपण नक्की करू। कारण सध्या जर आपण पाहिलं तर खूप लोक स्वतःच्या वाहनांनी येत आहेत आणि स्पर्धामध्ये तशी येत आहेत, पाहायला खूप लोक येत आहेत, पण ही संख्या अजून वाढली पाहिजे। विशेषतः ठाण्यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल हे खूप लोकप्रिय खेळ आहेत, खो खो परंपरा आहे, ठाण्याची परंपरा पण आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची परंपरा आहे। या स्पर्धांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो। मला आता नावं सांगता येणार नाहीत, परंतु आहेत नॅशनल लेवलला खेळलेले, इंटरनॅशनलला गेलेले पण खेळाडू आहेत, पण मला नक्की संख्या आणि नावं माझ्याकडे आता नाही आहेत। शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व विभाग प्रमुख शरद कनसे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा श्रीशा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष निखिल कनसे यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रभागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। हा सोहळा आनंदात व उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विलास जोशी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, निर्मला कणसे, निखिल कनसे, मृणाल रेपाळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात गुणसंपन्न नागरिकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। यावेळी शरद कनसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या सर्वांचे शरद कनसे यांनी आभार मानले। आला आता कळलं आपल्याला। हो या ना मॅडम। आणि आज व्यासपीठावरती यावं, त्याचप्रमाणे ऋतुजा राजू पातेरे यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती यावं। सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांच्या वतीनं आपल्याला या खासदार आदरणीय नरेशजी मस्के साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेबांचा ऑफलाईन करून टाकणार, ऑफलाईन माझी भाषा संवर्धक पुरस्कार 2024 याने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे
हातीची गदा आणि हा कंदी पिढ्याचा हार या ठिकाणी भोसले साहेब आणि मी विनंती करतो वैदी साहेबांना की आपण आज या ठिकाणी उपस्थित आहे यांचा सत्कार आणि सन्मान होत आहे. धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ या युनियनचा सदस्य असलेले मुंबईतील पहिलवान एक नंबर पहिलवान आहे. वाढदिवस आपण आपल्या जनसंपर्क कार्यालयाजवळ या ठिकाणी होणार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण भाषा संवर्धक पुरस्कार 2024 याने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे थँक्यू. जातो. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती की सिमेंटच्या मिक्सरमध्ये गोव्याची दारूची अवैधरित्या वाहतूक होणार आहे. त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, BG थोरात, सहाय्यक दुय्यम निरीक्षक RB खेमनर, जवान RS पाटील, PA महाजन, PS नागरे, महिला जवान SS यादव यांनी मिळून CBD आशयर कंपनीचा 10 चाकी सिमेंट मिक्सर संशयितरित्या बाजूला घेतला. त्याची तपासणी केली असता वाहनाच्या मधील आतील बाजूस असलेल्या सिमेंटचे झाकण उघडून आतमध्ये तपासणी केली असता आतमध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य जे बॉक्स दिसून आले. सदर वाहतुकीवरती छापा घालून गुन्हा दाखल करण्यात आला. या मिक्सरमधून 595 मद्याचे बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त करण्यात आले. तर आयशर कंपनीचा सिमेंट मिक्सर सुद्धा जप्त करण्यात आला. या सर्वांची एकूण किंमत 66,49,175 रुपये असून आरोपीचं नाव मोहन शंकरजी जोशी, वाहन चालक यास अटक केलेली आहे. ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क डॉक्टर राजेश देशमुख, सहआयुक्त अंमलबजावणी दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक ठाणे प्रवीण तांबे, उपअधीक्षक पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 4 बॉक्स आहे, बाकी पलटी करायची गाडी पलटी करतो. हा, गोल फिरवलं ना ते बाटल्या सगळं खाली. 4 बॉक्स आहेत, बाकी लूज आहे, गोरीत भरून निघत नाही. हे समज हे उभा राहिला थोडं असं उभं राहिलं पाहिजे. हाँ, एक मिनट. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या भरारी पथकाला एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रकमधून सिमेंट मिक्सरच्या ट्रकमधून अशी मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती कळाली होती.
त्या अनुषंगाने भरारी पथकाचे अधिकारी यांनी मागील 1-2 दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली, माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये डी.वाय. पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या गाडीमध्ये 600 बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले. तर यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि 600 बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत. हा जवळपास गाडी आणि वाहन मिळून असा जवळपास 66 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि ही रात्री 1-1:30 वाजेची कारवाई आहे, 25 म्हणजे आज रोजीची 25 तारखेची. यामध्ये 2 पथक कार्यरत होते भरारी पथकाचे आणि यामध्ये 10 ते 12 अधिकारी सर्व कर्मचारी पाळत ठेवून होते या गाडीवरती. याचं पुढील चौकशी आता अधिकारी करत आहेत. तर भरारी पथकाचे निरीक्षक हे पुढील चौकशी करतील, कुठे चालला होता आणि काय होता, याच्या मागचे मूळ सूत्रधार कोण आहेत याची चौकशी सुरू आहे. नाही, तपासात फक्त आरोपीने सांगितलं की यापूर्वी 1-2दा असं हे प्रकार केलेला आहे आणि आता नव्यानेच तो असं ही क्लुप्ती जी आहे ही नवीनच आम्हाला मिळून आलेली आहे. आतापर्यंत अशा सिमेंट मिक्सरच्या गाडीमध्ये कधी अशा प्रकारची वाहतूक मिळून आलेली नव्हती. ही प्रथमच आम्ही अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली नवीन पद्धतीची चोरटी वाहतूक सापडलेली आहे. आतापर्यंत काही कळाली नाही माहिती. आता ड्रायव्हरचं जे इंट्रोगेशन करूया त्यामध्ये कळून येईल ती माहिती. अनुषंगाने या आरोपींचा सर्व तपास घेऊया, याची मागची हिस्ट्री काय आहे का आणि त्या अनुषंगाने जर काही असं मिळून आलं तर त्या प्रकारची कारवाई करण्यात येईल.